पनवेल व उरण तालुका ही क्रांतिकारकांची भूमी आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात या क्रांतिकारकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। यातच चिरनेर येथील ग्रामीण भागातील शेतकरी व आदिवासींनी इंग्रज सरकार विरोधात केलेला जंगल सत्याग्रह आणि इंग्रज सरकारच्या गोळीबारात हुतात्मा झालेले 5 जण, यामुळे देश पातळीवर त्यांची दखल घेतली गेली आणि हुतात्म्यामुळेच नागरिकांना आपला हक्क मिळाला। चिरनेरच्या हुतात्म्यांच्या स्मृती आजही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत आणि या प्रेरणेतूनच सेज विरुद्धचा लढा शेतकरी जिंकू शकतो। या चिरनेर सत्याग्रहाचा 81वा हुतात्मा दिन काल चिरनेर येथे साजरा करण्यात आला। रविवारी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 81वा स्मृती दिन चिरनेर येथे साजरा करण्यात आला। यावेळी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदार अनंत गीते, आमदार विवेक पाटील, आमदार भरत गोगावले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडित पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, अर्थ व बांधकाम सभापती मनोहर भोईर, उरण पंचायत समितीच्या सभापती निकिता भोईर आदी मान्यवरांसह उरण पंचायत समिती व झेडपी सदस्य तसेच चिरनेर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी खासदार अनंत गीते यांनी चिरनेर सत्याग्रहामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या। आणि मग प्रश्न चिरनेरच्या या परिसराच्या विकासाचा असो, या परिसरामध्ये निर्माण झालेल्या किंवा होऊ घातलेल्या प्रश्नांचा असो, निश्चितपणाने त्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल। खरं म्हणजे हा जो शेतचा लढा आहे, या शेतच्या लढ्याचा थेट लाभार्थी आपण आहात की या लढ्यातून आपल्याला लाभ झालाय, ज्याचा उल्लेख सोनवणे यांनी या ठिकाणी केला। आणि या लढ्याचा लाभ आपल्याला झाला। आपली जमीन ही शेत करता संपादित न करण्याचा निर्णय सरकारला घेण्याकरता आपण भाग पाडलं। आपले 7/12 आपण कोरे करून घेतले आणि त्यामुळे निश्चितपणे याचा लाभ या लढ्याचा आपल्याला मिळाला। पण जसा हा थेट लाभ तुम्हाला मिळाला तसा अप्रत्यक्ष लाभ मला मिळाला आणि माझ्या खासदारकीमध्ये या लढ्याचा मोलाचा वाटा आहे हे मला या ठिकाणी आवर्जून जाहीरपणाने सांगावं लागतं। तसेच आमदार विवेक पाटील यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली व म्हणाले की ज्या हुतात्म्यांमुळे आपणास यश मिळाले त्यांच्या आठवणी व कार्य आपण निरंतर स्मरणात ठेवले पाहिजे। आणि या ठिकाणी आपण त्या आधी हुतात्म्यांचं चित्र निर्माण केलं, आपण त्या ठिकाणी त्यांची शिला निर्माण केली आणि कसे दिसत असतील हे फक्त वर्णनावरनं त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे आणि ते करून या ठिकाणच्या जनतेला स्फूर्ती घेण्याचं काम केलं आणि तुम्हा आम्हाला अभिमान वाटावा की ह्या हुतात्म्यापासून स्फूर्ती घेऊन एसईजेडला विरोध करण्यासाठी मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, बलाढ्य असा धनिक भांडवलदार अंबानी असेल, रिलायन्सला
त्याला उडकवून टाकण्याचा एकूण हकलून देण्याचं सामर्थ्य आपल्याला या हुतात्म्यापासून मिळालं आणि आपण त्याच्यात यशस्वी झालो ही गोष्ट निश्चितपणे आपल्याला स्मरणीय आहे. या प्रसंगी आमदार भरत गोगावले व झेडपी अध्यक्ष पंडित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या श्री संप्रदाय उरण यांच्या वतीने रविवारी उरण तालुका अंतर्गत पिरकोन गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या श्री संप्रदाय उरण यांच्या वतीने रविवारी उरण तालुका अंतर्गत पिरकोन गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, DY पाटील, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या ब्लड बँक प्रमुख प्राची नायर, डॉक्टर दुर्गा प्रसाद अग्रवाल, झेडपी सदस्य कलावती गावण, माजी सदस्य जीवन गावण आदी मान्यवरांसह श्री संप्रदायाचे सदस्य शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी श्री संप्रदायाचे अनुयायींचे अभिनंदन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, ज्यामुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. रक्तदान शिबिराचे आयोजन करून श्री संप्रदायाचे अनुयायी जी समाजसेवा करीत आहेत ती नक्कीच प्रशंसनीय आहे. सर्वसामान्य माणसाला मदत करण्याच्या हेतूने केलेले आहेत, त्याचबरोबर समाजामध्ये प्रोत्साहन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहेत आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आपण निश्चितपणे एक चांगला सिंहाचा वाटा असतो आणि म्हणूनच दर मला वाटतं 15 दिवसांनी डॉक्टर आपला काही ना काही कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असतात आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करीत असतात. या ठिकाणी डॉक्टर दुर्गा प्रसाद अग्रवाल यांनी सांगितलं की ज्याने जे गरीब आहेत त्यांना विविध मार्गाने त्यांना मदत झाली पाहिजे, पण त्यांचंही हॉस्पिटल आहे ते मदत करत असतो. मी तुमचा बरोबर घेणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. पण विविध संघटना अशा काम करत असताना श्री संप्रदायाच्या माध्यमातून मात्र खरोखर शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण सारे मंडळी करत असतात. त्या ठिकाणी बसतं आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. अनेक पेशंटना त्या ठिकाणी अँब्युलन्सची गरज होती. सर्वात प्रथम जी अँब्युलन्स त्या ठिकाणी गेली ती श्री संप्रदायाच्या सर्व मीडियाने तोंड भरून कौतुक केलं की त्या ठिकाणी अँब्युलन्सची जाणं गरजेचं नाही, अँब्युलन्स ते वाहन त्या ठिकाणी जाणं गरजेचं नाही, तर त्यासाठी सेवाभाव काम करणारी माणसं देखील लागतात आणि तो सेवाभाव श्री संप्रदायाच्या सर्व सदस्यांमध्ये आहे आणि म्हणून माझ्या मनात इथे बसल्या विचाराला का इथं देखील तशा त्या अँब्युलन्सची गरज आहे आणि म्हणून आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या उरणभागामध्ये विशेष करून पिरकोनच्या नाक्यावर एक अँब्युलन्स राहणं फार अत्यंत गरजेचं आहे. अँब्युलन्सचं वाहन आहे ते देण्याची व्यवस्था माझ्याकडनं होईल, बाकीची सगळी व्यवस्था आपण करावी अशी. श्री संप्रदायाच्या वतीने संपूर्ण कोकणामध्ये 10 ठिकाणी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तशीच सेवा पिरकोन सारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुरू होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनीही श्री संप्रदायाच्या अनुयायींचे अभिनंदन करीत त्यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या समाजसेवेची प्रशंसा. रोजगार व उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या केरळवासियांनी आपला पारंपरिक ओणम सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला. उरण येथील UES स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री अय्यप्पा कल्चरल असोसिएशन उरणच्या वतीने UES शाळेच्या पालक मैदानात ओणम 2011 या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार विवेक पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तर या प्रसंगी रेव्हरंड फादर इम्युच्युअल श्री अय्यप्पा कल्चरल असोसिएशनचे चेअरमन विक्रम नायर, व्हाईस चेअरमन सदाशिवन, सेक्रेटरी श्री राजू, सल्लागार श्री R सोमन, ट्रेजरर दीपक पिल्लई, उत्तमन नायर, श्री अशोकन, डॉन बॉस्को इत्यादीसह केरळ प्रांतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना आमदार विवेक पाटील म्हणाले की आजपर्यंतचा इतिहास सांगतो की ओणमच्या कार्यक्रमासाठी
उरणमधील केरळवासियांनी कधीही राजकीय नेत्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले नाही. मात्र यावर्षी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या पवित्र पारंपरिक कार्यक्रमाला आमंत्रित करून माझा व माझे सहकारी जयम म्हात्रे यांचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी असोसिएशनचे आभार मानतो. मुझे बहुत बड़ी खुशी हुई कि पहली बार पॉलिटिशियन को बुलाया और वो भी मुझे बुलाया, तो मुझे बहुत खुशी हो रही है. मैं आप सबको थैंक देना चाहता हूँ और जिस विश्वास से हमें यहाँ बुलाया गया है तो विश्वास हम पूरा करके रखेंगे, ऐसा वादा मैं आपको यहाँ दूंगा. अभी ओणम में तो हम सारा पंडल में जाते हैं, लेकिन ओणम का इतना अच्छा जो बताया गया कि महाबली राजा के लिए ओणम हो जाता है. तो जैसे केरल में महाबली है वैसे महाराष्ट्र में बलि राजा है. स्टोरी सेम है विष्णु भगवान की. लेकिन मेरे को आज एक हमेशा सवाल करता था कि केरल एक छोटा स्टेट है लेकिन एजुकेशन में बहुत बड़े आगे है, डेवलपमेंट में बहुत बड़ा आगे है, तो ऐसा क्यों महाराष्ट्र इतना बड़ा होते हुए केरल से पीछे है? तो मेरे को एक हमेशा ये क्वेश्चन रहता था. आज मुझे मालूम गिर गया कि ओणम या सेलिब्रेट करते टाइम हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, सब लोग ये साथ मिलके ये ओणम सेलिब्रेट करता है. इसका मतलब वहाँ केरल राज्य का डेवलपमेंट के लिए वे सब जाति भेद रिलीजन है ये सब छोड़ के काम करता है. इसके लिए केरल बहुत बड़ा एजुकेशन में और डेवलपमेंट में आगे है. कार्यक्रमादरम्यान आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महिलांनी पारंपरिक नृत्य प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली. वाशी येथील माथाडी व जनरल कामगारांनी अण्णासाहेब पाटील यांची 78वी जयंती साजरी केली. या प्रसंगी अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वाशी येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये अण्णासाहेब पाटील यांची 78वी जयंती महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगारांनी साजरी केली. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री नामदार गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक आदी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माथाडी कामगारांच्या समस्यावर बातचीत केली. तसेच महाराष्ट्रामध्ये विजेच्या समस्येवर तसेच शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या घोटाळ्यांवरही भाष्य केले. त्यांचे म्हणणे होते की सरकार 23,000 करोड वर्षाला शिक्षणावर खर्च करते, परंतु या शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे. जो पैसा शिक्षणासाठी खर्च व्हायला पाहिजे तो पैसा भ्रष्ट संस्थांच्या खिशात जात आहे. याचबरोबर अनेक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांबरोबर बातचीत केली. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कन्नड आज तक. डीएव्ही पब्लिक स्कूल भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची सीबीएसई अभ्यासक्रम असलेली शाळा. नर्सरी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी विविध प्रकारचे खेळ, खेळणी आणि शिक्षण पद्धती. सर्व धर्मियांचे सण साजरे करून मुलांचा त्यात सहभाग वाढवून त्यांना त्या सणांबद्दल माहिती देण्यात येते. बचपन अभ्यासक्रमाच्या अंतर्गत हसत खेळत अभ्यास आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न. रिजनल डायरेक्टर डॉक्टर के.बी. कुशल आणि प्राचार्या सौ भास्वती भट्टाचार्जी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची चढती कमान. खेळ, नाटक, गायन, नृत्य आणि परीक्षेतही 97% वर गुण मिळविणारे विद्यार्थी. सुसज्ज आणि अत्याधुनिक लँग्वेज, मॅथ्स, फिजिक्स,
केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कम्प्युटर लॅब, सुसज्ज ग्रंथालय, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसाठी खास बसची सुविधा, सर्व सोयी सुविधांनी युक्त DAV पब्लिक स्कूल, विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य घडविणारी शाळा. DAV पब्लिक स्कूल, प्लॉट नंबर 267-268, सेक्टर 10, नवीन पनवेल. फोन नंबर 022-2746-8211 आणि 2745-1793. टेलिफॅक्स 2748-2276. ईमेल ॲड्रेस davschoolnp@vsnl.net. वेबसाइट www.davpanvel.net. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. सध्या नवी मुंबई परिसरात चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अशा भुरट्या चोरांविषयी भीती निर्माण झाली आहे. परंतु जर नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरातील संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले तर अशा चेन स्नॅचरना पकडणे शक्य होणार आहे. अशीच एक घटना वाशी येथे घडली आहे. वाशी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. या आरोपींना पकडण्यासाठी नागरिकांनी मदत केली आहे. वाशी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. हे दोनही आरोपी गोवंडी शिवाजीनगर येथे रहिवासी आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींवर नवी मुंबई व मुंबई शहरात अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपीने एकत्रित येऊन अनेक चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे केले आहेत. वाशी सेक्टर 17 येथे 2 आरोपी चोरीच्या उद्देशाने गेले होते. परंतु संशयास्पदरित्या फिरताना हे आरोपी काही जागरूक नागरिकांना दिसल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार या 2 आरोपींना पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. पोलिसांच्या अधिक तपासात आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव रज्जाक अब्दुल कलाम खान व 29 व मोहम्मद युसुफ अब्दुल हबीब शेख असे आहेत. या आरोपींविषयी पोलीस अधिकारी प्रकाश मोरे यांनी अधिक माहिती दिली. तसेच आरोपींकडून एक मोटरबाईक व 5,000 रुपये जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कामोठे परिसरात दिवसाढवळ्या जबरी दरोडा पडल्याची घटना घडली आहे. कामोठे येथील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर काही अज्ञात लुटारूंनी भर दिवसा दरोडा टाकला आणि शस्त्रास्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयाचे दागिने घेऊन ते पसार झाले आहेत. त्यामुळे कामोठे परिसरात खळबळ माजली आहे. कामोठे येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भर दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये स्वामी समर्थ ज्वेलर्सला दरोडेखोरांनी आपले लक्ष केले आहे. यावेळी ज्वेलर्स मालक भरतबाई यांनी लुटारूंना प्रतिकार केल्याने लुटारूंना दुकानातील वस्तू पूर्णपणे नेता आल्या नाहीत. कोणीही आपला पाठलाग करू नये यासाठी लुटारूंनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या व बंदूक घटनास्थळी टाकून पळाले. परंतु या झटापटीत व्यापारी व त्याचा मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अधिक तपासासाठी श्वान पथकही बोलविण्यात आले होते. यावेळी उपस्थित दुकान मालकाचे म्हणणे होते की 4 लुटारू हत्यारांसह दुकानात घुसले होते. तसेच स्वामी समर्थ ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यात किती रकमेचे दागिने चोरले आहेत याचा खुलासा अजूनही झालेला नाही. अधिक तपासानंतरच लुटारूंनी किती दागिने लुटले याची माहिती मिळणार आहे. घटनास्थळी उपस्थित आमच्या प्रतिनिधींनी ज्वेलर्स मालकाशी बातचीत केली. आपके पास आपकी हाथापाई हो चुकी है उसके साथ, तो कुछ जाना पहचाना लग रहा है, कोई परिचित लग रहा है आपको? क्या लग रहा है आपको? मैं उनका मुंह देखा ही नहीं, मेरे को ये सब हो रहा है तो मैं खाली मार रहे थे तो अपन क्या उसका मुंह देखेंगे क्या, कुछ पता नहीं चला. मतलब उसका चेहरा बिल्कुल याद नहीं आपको? ऐसा नहीं, सामने भी ऐसा पैसा में. यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोन 2 चे डीसीपी प्रमोद शेवाळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. पोलीस विभाग या दरोड्याचा तपास करीत असून या दरोड्यात सामील असलेले 4 आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कामोठ्यात पडलेल्या दरोड्यावरून एक गोष्ट उघड होते की ज्वेलर्स मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जेवढा खर्च करीत आहेत त्यामधून थोडा खर्च जर सीसीटीव्ही कॅमेरे अथवा सायरन दुकानात लावण्यासाठी खर्च केला तर लुटारूंना पकडण्यात व पोलिसांना धागेदोरे सापडण्यात मदत होईल. परंतु आजही अनेक ज्वेलर्सच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिवसाढवळ्या चोरी करण्याचे धाडस दरोडेखोर करीत आहेत. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A,
कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com.